आपण ही दृश्य पाहतो ही जी बॅरिकेड्स लावलेत त्याच्या पलीकडच्या बाजूला शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि ते घोषणा देत आहेत। तर डाव्या बाजूची जी दृश्य आहेत ही उद्धव ठाकरे यांची गाडी आहे। याच गाडीत उद्धव ठाकरे बसलेत आणि शिवसेनेचे बाकी सगळे नेते झाडून सगळे प्रमुख नेते इथे येऊन उपस्थित आहेत आणि या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा मोठा उत्साह संचारला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा शिवसेना उभाठा गटाच्या जोडीला आहेत। अजित, हे घोषणा युद्ध जे सुरू आहे, पोलीस कशा पद्धतीने मार्ग काढतायत यातून? पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत इथले अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील जे आहेत ते आमदार जितेंद्र आव्हाड असतील, त्यानंतर मिलिंद नार्वेकर असतील, खासदार राजन विचारे आहेत, आणखीन काही पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे आधी माझे आमदार आहेत, तर सर्वांची चर्चा करतायत आणि पुढे गेल्यावरती कसा वाद होऊ शकतो किंवा तिथं काय परिस्थिती आहे नेमकी आणि पुढे कसं जाऊ नये याकरता पोलीस जे आहेत ते या सर्वांशी बोलतायत आणि बोलण्याचा प्रयत्न करतायत। उद्धव ठाकरे जे आहेत ते गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ते कुठल्या परिस्थितीत पुढे जाणार असं सगळ्या पवित्र्या माहिती आहेत, कारण का पुढे पोलिसांची चर्चा सुरू आहे त्यांच्या काही नेत्यांची आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते गाडीत बसलेले आहेत आणि तिथून ज्यावेळेस क्लिअरन्स येईल ज्यावेळेस त्यांना सांगितलं जाईल त्यावेळेस या सगळ्या भागामध्ये ते पुढे जातील का इथूनच ते परत येतील। शाखा अगदी काही 10 पावलांवरतीच आहे की तिथूनच तिची गाडी जी ती पुढे थांबवली गेलेली आहे। कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहे, संपूर्णपणे आपण जर आजूबाजूला पाहिलं तर कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। अजित, जसे जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई, अजय सावंत, विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेची उभाठा गटाची मोठी नेत्यांची फौज आहे, कार्यकर्त्यांची आहे। शिंदे गटाच्या बाजूने आता तिथे कोण कोण उपस्थित आहेत? नक्कीच एका बाजूला मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि उद्धव ठाकरे गट असेल, या सर्वांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि मुंबई हा भागच असा आहे की ज्या भागामध्ये एवढं काय झालं की लगेच मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती येतात आणि आपण जर पाहिलं उद्धव ठाकरे यांची गाडी जी आहे ती पुढे घेतलेली आहे, पण इथे एकीकडे त्यांचे बाकी आमदार किंवा नेते जे पोलिसांची चर्चा करतायत, पण गाडी उद्धव ठाकरेंनी जी आहे ती पुढे घेतलेली आहे। चर्चा कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत थांबू या सगळ्या पवित्र्यामध्ये हे सगळं होतं। गाडी जी आहे ती पुढे घेतलेली आहे। दुसरं आपण काय पुढे लागले त्यांना मागे ना गाडी पुढे घेतलेली आहे आणि ते हळूहळू उद्धव ठाकरे यांची गाडी पुढे घेतली जात आहे। दुसरीकडे शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते पोलिसांच्या सोबत बातचीत करतायत। परवानगी मिळावी, इथे जाऊन उभं राहून प्रत्यक्ष पाहणी करता यावी असा आग्रह आहे शिवसेना उभाठा गटाचे आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी इथे उपस्थित आहेत। तर इथून अगदी हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावलेत आणि या बॅरिकेड्सच्या पलीकडे सुद्धा पोलीस तैनात आहेत। त्या बॅरिकेड्सच्या पलीकडे शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तैनात आहेत आणि उपस्थित आहेत आणि शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या घोषणा युद्ध रंगल्याचं आपल्याला या दृश्यांमधनं पाहायला मिळतं आहे। पण दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांची गाडी थोडी पुढे सरकते। अजित, नेमका निर्णय झाला का बाकीच्या लोकांनी फक्त पाहणी करायची असं ठरलं? मिलिंदजी, शाखा जी आहे त्या शाखेच्या मध्ये जवळपास साधारणपणे 3 ते 4 लेअरच्या बॅरिकेड जे आहेत त्या बॅरिकेड टाकलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव त्यांचे संपूर्ण चमू जे आहे त्यांचे पोलीस जे आहेत ते पोलीस सगळे जे थांबलेले आहेत आणि पोलिसांनी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या इथे जे नेते मंडळी आहेत तिथे पोलिसांनी चर्चा करतायत, पण ते गाडी जी त्यांनी पुढे घेतल्यामुळे शाखेवर कोणत्या परिस्थितीत जाणार असा त्यांचा निर्माण दिसतोय। उद्धव ठाकरे गाडीच्या खाली उतरले आणि त्यांनी इथे लोकांना हात दाखवत आहेत। मुळात या शाखेपर्यंत येऊन दिलं जाईल का प्रश्न होता, सेक्रेटरी शाखा जो शाखेपर्यंत आलेला आहे, पण शाखेच्या आत जाईल का, ते शाखेच्या जवळ जातील का, हा देखील महत्वाचा मुद्दा आहे। पोलीस मोठ्या संख्येने आहेत, मध्ये बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि एकाही कार्यकर्त्याला या बॅरिकेडिंगच्या पुढे म्हणजे महाविकास आघाडीच्या एकाही कार्यकर्त्याला त्या बॅरिकेडिंगच्या पुढे जे आहे ते जाऊन दिलं जात नाहीये, कारण का दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। जर कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी गेले तर त्यांचा वाद होऊ शकतो, भांडणं होऊ शकतात, प्रसंगी हाणामार देखील होऊ शकते आणि सगळी परिस्थिती हाताळण्याकरता पोलिसांनी इथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे। मंगल यंत्र पथक असेल,
SRP पासून त्या सर्व तुकड्या जे आहेत ते तैनात केले गेलेले आहेत आणि हळूहळू चर्चा करता करता मिलिंद नार्वेकर जे आहेत ते इथे पुढे येण्याचा प्रयत्न करतायत. वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत, पोलीस उपायुक्त विनय राठोड जे आहेत ते त्यांची चर्चा करतायत. पण पुढे जायचं नाही कारण पुढे बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि तिथपर्यंत गेला तर तिथे कागद सुरक्षा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस जे आहेत ते देखील चर्चेच्या भूमिकेत आहेत. पण गाड्या ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातल्या त्या गाड्या हळू पुढे घेताना अगदी शाखेपासून 5 पावलं अंतरावरती 5-10 पावलं अंतरावरती शाखा जी आहे ती शाखा या ठिकाणी गाड्या जे ताफा जे आहे त्या ठिकाणी आलेला आहे. आणि उद्धव ठाकरे 2 वेळा गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना हात दाखवून त्या ठिकाणी त्यांचं अभिवादन केलं. आता गाडी जे आहेत ते पुढे घेण्याचा प्रयत्न जो आहे ते कार्यकर्ते करतायत. तर अपर पोलीस आयुक्त महेश पाटील जे आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंसोबत ते चर्चा करणार आहेत. पुढे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, बॅरिकेडिंग केली आहे, पोलीस आहेत, समोर देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत आणि इकडे देखील कार्यकर्ते आहेत. आपण जर पुढे गेलात तर कायदा सुरक्षा प्रश्न मोठा वाद होऊ शकतो. या परिस्थितीमध्ये पोलीस जे आहेत ते उद्धव ठाकरे यांना विनंती करायला गेलेली आहेत आणि तिथूनच पुढे जाऊन ते कशा पद्धतीने ऐकतायत त्या तिथे थांबतायत त्या तिथून पण उलटून जात आहेत हा मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे मिलिंद नार्वेकर असतील त्यानंतर अनेक त्यांचे इथे आम्हाला पण दिसत आहेत. वेगवेगळे नेते मंडळी जे आहेत ते तिथे चर्चा करताना दिसत आहेत. या घोषणाबाजीत वरनं अंदाज येतोय, साधारण या दृश्यांवरनं अंदाज येतोय घोषणा अधिक वाढलेल्या आहेत. दोन्ही बाजूनं घोषणा वाढली आहेत पण दोन्ही बाजूनं पोलीस सतर्क आहेत. आपण नीट पाहिलं तर अजित या दृश्यांमध्ये दिसतंय शिंदे गटाचे कार्यकर्ते काही काळे झेंडे दाखवताना दिसत आहेत. हो, म्हणून शिवसेनेच्या म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे संपूर्ण ताफ्याला काळे झेंडे दाखवलेले आहेत. इकडे ते त्यांनी येऊ नये म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं होतं. इथे आल्यानंतर त्यांच्या सर्वांनी विरोध केला जाईल हे सांगितलं होतं. दोन्ही बाजूने मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांनी शिवसेनेच्या लोकांनी इथे काळे झेंडे जे आहेत ते त्यांनी दाखवलेले आहेत. उद्धव ठाकरेंचा ताफा एका बाजूला आहे आणि एका बाजूला शिवसेनेचा ताफा शिवसेनेचा संपूर्ण गडाडा एका बाजूला आहे आणि मध्ये पोलीस आहेत आणि त्यांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे. ज्या पद्धतीने आता वातावरण आपण पाहतोय की तिघांची परिस्थिती दिसते कारण त्या समोर आता काळे झेंडे दाखवल्याप्रमाणे घोषणाबाजी केली जाते. घोषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जाते. अशा पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये पक्षाची काय भूमिका आहे ते त्यांना काय म्हणायचं घोषणाच्या माध्यमातून ते मांडत असतात. यामुळे त्यांनी काळे झेंडे दाखवून या सगळ्या उद्धव ठाकरे यांना किंवा इथे लोक जे आले त्यांचा विरोध करतायत. अजित इथे किती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे, कोण कोण वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि आता उबाठा गटाच्या नेत्यांची कशी समजूत काढली जाते? कोणाची बोल लागेल? अजित माझा आवाज पोहोचतोय. संजय राऊत यांच्यासह सर्व प्रमुख नेते इथे उपस्थित आहेत. संजय राऊत वारंवार हात करतायत, पुढे चलण्याच्या करता आग्रह करतायत पण बॅरिकेडिंगमुळे पुढे जाता येणार नाही. उद्धव ठाकरे 2 वेळेला गाडीच्या बाहेर आले, त्यांनी कार्यकर्त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला, त्यांना हात दाखवला आणि पुन्हा एकदा या गाड्या आता हळू पुढे जाणार का? कारण जर का मी चुकत नसेल तर पोलिसांच्या गाड्या पाहून असं वाटतंय की इथे रॅपिड ॲक्शन फोर्सचे सुद्धा काही पोलीस जवान तैनात आहेत. अगदी बरोबर आहे मिलिंदजी. रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, त्यानंतर दंगल नियंत्रण पथक असेल, SRP असेल, विशेष तुकड्या असतील, या सगळ्या पैसे तैनात केले गेलेले आहेत. एवढंच काय तर अश्रुधुराच्या नळकांडा देखील तयार ठेवून झालेले आहेत. कारण परिस्थिती एकदम इथं आपण जर पाहिलं तर कठीण परिस्थिती आहे. दोन्ही बाजूने शेकडो कार्यकर्ते आहेत, दोन्ही बाजूने हजारो कार्यकर्ते घोषणाबाजी सुरू आहे. या परिस्थितीमध्ये कुठलाही आणखी प्रकार घडू नये आणि तो जर घडला तर तात्काळ सगळ्यांना थांबवण्याकरता किंवा कायदा सुव्यवस्था जो आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याकरता या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथे पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तैनात आहेत आणि सगळ्या परिस्थिती नियंत्रण आणण्याकरता पोलिसांनी सगळी तयारी केलेली आहे. दोन्ही बाजूने कार्यकर्ते आहेत ते घोषणाबाजी करतायत. गाडीचा ताफा जो आहे तो अगदी शाखेच्या समोर आलेला आहे पण मध्ये बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि पोलीस देखील मोठ्या संख्येनं मध्ये उपस्थित आहेत. यामुळे पुढे उद्धव ताफा जातो त्या शाखेच्या समोर वळून जातो हे देखील पाहावं लागेल. बर, साधारणपणे ना 10 मिनिटं झाली अजित, गाड्या इथे येऊन थांबलेल्या आहेत, सगळे नेते इथे येऊन थांबलेले आहेत.
संजय राऊत माध्यमांशी आणि मधूनच पोलिसांची चर्चा करतायत. संजय राऊत यांचं काय म्हणणं आहे, काही संजय राऊत समजू जे शकलंय? आहेत ते तिथे वारंवार पोलीस चर्चा करतायत. पोलीस देखील त्यांना सांगतात की इथून पुढे जाणं शक्य नाही, कारण तिथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे पुढे जर गेलात तर तिथे परिस्थिती निर्माण होईल. आणि जी माहिती म्हणजे कशा पद्धतीनं इथे काय परिस्थिती आहे आणि ते गुन्हेगारांना सांगणं गरजेचं आहे, ती माहिती गुन्हेगारांना सांगतायत आणि पुढे जाऊन नंतर मग त्यांच्याशी पोलिसांनी देखील चर्चा करतायत. आपण प्रयत्न करूयात की संजय राऊत जे आहे ते नेमकं काय प्रसंगावरती बोलतायत ऐकण्याचा प्रयत्न करूयात. इथे संजय राऊत आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी परस्परांशी बातचीत करतायत. याच गाडीमध्ये ही जी गाडी दिसत आहेत ज्यातून संजय राऊत बाहेर आले आहेत, ज्या गाडीला पोलिसांनी चारी बाजूनी घेरलं आहे, कार्यकर्त्यांनी चारी बाजूनी घेरलं आहे, याच गाडीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः आहेत. आणि इथून अगदी समोरच्या बाजूला सगळ्यात डाव्या बाजूला जे शेवटचं झाड दिसतं आहे तिथे शिवसेनेची शाखा आहे, ज्या शाखेवर कारवाई करण्यात आली. जी शाखा हटवून आता तिथे एका कंटेनरमध्ये तात्पुरत्या स्वरूपातली शाखा उभारण्यात आलेली आहे. या शाखेची पाहणी करायची पण पोलीस परवानगी देत नाही आहेत. संजय राऊत पुन्हा एकदा आतमध्ये जाऊन बसले आहेत. गाडीच्या उद्धव ठाकरे आतमध्ये बसलेले आहेत गाडीच्या, आणि बाकीचे शिवसेना उभाठा गटाचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यात बातचीत सुरू आहे. पाहूयात नेमकं काय ठरतंय ते. मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई यांच्यासह बाकीचे सगळे कार्यकर्ते, विनायक राऊत सुद्धा इथे उपस्थित आहेत. अरविंद सावंत आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा जितेंद्र आव्हाड आपल्याला दिसत आहेत. स्थानिक आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. या सगळ्यांचा प्रयत्न आहे. मिलिंद नार्वेकर मगाशी आपल्याला सगळ्यात पुढे दिसत होते, पोलिसांशी बातचीत करत होते. त्यांनी पोलिसांचा काही निरोप उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतही पोहोचवला आणि या सगळ्यांचा सातत्यानं आग्रह आहे तो या प्रत्यक्ष शाखेपर्यंत जाऊन पोहोचण्याचा. पण पोलिसांनी अशा प्रकारची परवानगी अजिबात दिलेली नाही तुर्तास. उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो शाखेसमोरून उजव्या बाजूला वळवलेला असं चिन्ह दिसत आहेत, कारण गाड्या ज्या आहेत त्या त्यांच्या पुढे आलेल्या आहेत आणि बऱ्याच त्यांच्या ताफ्यातल्या गाड्यांनी जो आहे तो उजव्या बाजूचं वळण घेतलेला आहे. पण त्यांची गाडी जी आहे ती अजूनही या समोर म्हणजे ज्या ठिकाणी ही संपूर्ण शाखा गटाचे कार्यकर्ते आहेत त्यासमोरच इथे उभे आहेत आणि तिथूनच ते अजूनही गाडी त्यांची त्याच्यासमोरच उभी आहे. तर त्यांची गाडी जी आहे ती पुढे वळेल का किंवा तिथून पुढे गाडी जी आहे ती जाईल का त्याची पाहावं लागेल. थोडी देखील त्यांनी विनंती करतात. कार्यकर्ते जे आहेत आक्रमक जवळता आपल्याला दिसत आहेत आणि संपूर्णपणे उद्धव ठाकरे जे आहेत खाली उतरलेले आहेत आणि त्याला आपण जर पाहिलं तर पदाधिकारी जे आहेत ते इथे म्हणजे जे बॅरिगेटिंग लावलेलं आहे त्या बॅरिगेटिंग पर्यंत उद्धव ठाकरे जे आहेत ते येणार आहेत आणि तिथून समोर शाखे पण जाणार आहेत. या सगळ्या पार्किंगवरती उद्धव ठाकरे जे आहेत ते खाली येतील. आपण चालू शकतो की पोलिसांनी जे आहे ते प्रकारे शाखेसमोर बॅरिगेटिंग लावले तिथपर्यंत त्यांना येऊन दिलं जाईल असं दिसतंय आणि त्यासाठी पोलीस तिथे मोठ्या संख्येने त्या बॅरिगेटिंग उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी एक रो तयार केलेला आहे. एक त्यांनी पेशी तयार केलेली आहे. त्या पेशीमध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते येतील आणि त्यांचे ती शाखा बघतील किंवा तिथे त्यांचं म्हणणं मांडलेलं दिसते. कार्यकर्ते तिथे आलेले आहेत. पोलिसांनी तिथे जो आहे तो बॅरिगेट समोर इथे एक टोपी एक रान बनवलेली आहे. तिथून उद्धव ठाकरे इथे आतमध्ये येते ठरले. बरं, याचा अर्थ ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता एक महत्त्वाची अपडेट. शिवसेनेची मुंब्रा इथली शाखा पाडून त्याचं नूतनीकरण करण्यात येणार होतं आणि तिथे एका कंटेनरमध्ये तुर्तास तात्पुरत्या स्वरूपातली शाखा आहे, पण ही शाखा आपली आहे असं म्हणत उभाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. आणि आता इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे येऊन पोहोचलेत. खासदार संजय राऊत आपल्याला दिसत आहेत. अनिल परब आणि शिवसेनेचे
अन्य सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी आत्ता इथे उपस्थित आहेत। काहीसं तणावपूर्ण वातावरण आहे। दोन्ही बाजूनी घोषणा दिल्या जात आहेत। जी शाखा पाडण्यात आली, ज्याचं नूतनीकरण करण्यात येणार आहे, तिथून साधारण एक 25 मीटर अंतरापर्यंत पोलिसांनी बॅरिकेड्स लावले। 2 बॅरिकेड्स लावलेले आहेत। 2 बॅरिकेड्समध्ये बऱ्यापैकी अंतर आहे, पण शिवसेना उभाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, नेत्यांचा आग्रह आहे की प्रत्यक्ष शाखेची जाऊन पाहणी करायची। अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर उद्धव ठाकरे पुढच्या काही क्षणात कदाचित या बॅरिकेड्सपर्यंत येतील आणि त्या शाखेची पाहणी करतील। पण त्याच वेळेला विरुद्ध बाजूला शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। काळे झेंडेही दाखवले जात आहेत। आपण पाहूयात उद्धव ठाकरे आता इथपर्यंत येऊन पोहोचतायत कुठल्याही क्षणी। आपण ही दृश्य पाहतो आहोत। ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। इथलं वातावरण सांगण्यासाठी, इथे किती तणावपूर्ण परिस्थिती आहे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। पोलिसांनी 2 ठिकाणी बॅरिकेड्स केलेली आहेत। ही बॅरिकेड्स आहेत ती मागच्या बाजूची, तर ही पुढच्या बाजूची बॅरिकेड्स आहेत। इथे माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा पोलिसांशी वादविवाद होताना आपल्याला दिसतोय की त्यांना ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद करायचे आहेत। तर पलीकडच्या बाजूने उद्धव ठाकरे हे या बॅरिकेड्सपर्यंत येणार आहेत आणि इथली परिस्थिती पाहून ताफा पुढे सोडणार किंवा नाही सोडणार याबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे। कुठल्याही क्षणी निर्णय बदलू शकतो परिस्थितीनुसार। मी प्रत्यक्ष शाखेत जाणार यावर उद्धव ठाकरे स्वतः ठाम आहेत। आधी कंटेनर उचला आणि मगच पुढच्या गोष्टींची बातचीत करू असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सांगितलं इथला कंटेनर हलवा आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व अधिकाऱ्यांचा आग्रह आहे की या प्रत्यक्ष शाखेत जिथे कंटेनर उभारलेला आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं आणि पाहणी करायची। पण पोलिसांनी अर्थातच त्यांना परवानगी दिलेली नाही। उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते आणि पोलिसांमध्ये काही बाचाबाची झाल्याचं सुद्धा कळतंय। काही क्षणांमध्ये नेमकं काय बाचाबाची झाली पोलीस अधिकारी आणि उभाठा गटाच्या नेत्यांमध्ये हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। पण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। अजित, अशी शक्यता असू शकते का? उद्धव ठाकरे अत्यंत आग्रही दिसत आहेत प्रत्यक्ष इथे जाऊन पाहणी करण्याकरता। अशी शक्यता असू शकते की एक 4 ते 5च नेत्यांना सोडलं जाईल या कंटेनरपर्यंत, म्हणजे शिवसेनेच्या या कथित शाखेपर्यंत। कारण का शाखेवरती जवळपास काही हजार कार्यकर्ते घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेने जे त्यांचे कार्यकर्ते तिथे उभे आहेत, हातामध्ये भगवे झेंडे, काळे झेंडे घेऊन ते उभे आहेत आणि कुठचाही नेता उद्धव ठाकरे गटाचा कधी तिथे पाहिलं किंवा हात जरी केला तरी त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवून तिथून त्यांना घोषणा दिल्या जात आहेत। त्यामुळे साधारण कार्यकर्ता पदाधिकारी किंवा आमदार ठाकरे यांना थोडा उद्धव ठाकरेंचा जाऊन दिलं जाणार नाही अशी एकंदर परिस्थिती आहे। पोलीस त्यांना विनंती करतात पण ते देखील ऐकायला तयार नाहीयेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये शाखेपर्यंत जायचंय, त्या ठिकाणी तो कंटेनर हटवा तेव्हाच मी इथून जाईल अशा पद्धतीची भूमिका जी आहे सगळं त्यांनी पोलिसांनी मांडलेली आहे आणि तीच भूमिका उद्धव ठाकरेंची असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे जोपर्यंत कंटेनर हटवलं जात नाही किंवा जोपर्यंत तिथे पुढे जाऊन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशा भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आपल्या त्याचे कार्यकर्ते दिसत आहोत। बर,
ज्यांनी आत्ताच टी व्ही लावला आहे त्यांच्याकरता एक महत्त्वाची अपडेट, जोपर्यंत प्रत्यक्ष शाखेत जाऊन पाहणी करू दिली जात नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं कळतं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला देत आहेत। आपण जर पाहिलं तर पोलिसांनी सुद्धा बॅरिकेडवर ताबा घेतलेला आहे। जे कार्यकर्ते पुढे आले होते त्या कार्यकर्त्यांना पाहण्याचं काम पोलीस करतायत, कार्यकर्त्यांना मागे ढकलतायत। पण गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांची वाढत चालली आणि कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस चाललेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण दृश्य पाहिजे स्पष्टपणे दिसतो की पोलीस जे आहेत ते पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये काही अंशी झटापटी तर काही अंशी बाचाबाच सुरू आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये पुढे जाऊन दिलं जाणार नाही असं पवित्र्यामध्ये पोलीस आहेत। कारण का तिथून ते पुढे गेले तर तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना जे त्यांचं तिथे मोठे कार्यकर्ते जे उभे आहेत त्यांचे एकमेकांची घोषणाही करू शकतात, त्यांच्याशी गांधी होऊ शकतो। असं तिथून पाहिलं तर तिथे जवळ जे आहेत दोन नागरिक आले होते आणि त्यांना विरोध करण्याकरता समोरून शिवसेना त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आणि साडेचा तासा जो आहे उद्धव ठाकरेंच्या अगदी बॅरिकेडिंग घेऊन आलेला आहे आणि ते गाडी ते उभे राहतील आणि इथून पाहतील असं दिसतंय की खाली उतरतील का तिथपासून पुढे अजित उद्धव ठाकरे गाडीतून खालती उतरणार। अजित उद्धव ठाकरे गाडीतून खालती उतरणार आणि ते बॅरिगेड्स पर्यंत येण्याचा प्रयत्न करणार हे आता या दृश्यांमधनं स्पष्ट दिसतंय। पोलीस कर्मचारी सतर्क आहेत। उद्धव ठाकरे यांच्या गाडीसोबतचे जे त्यांचे सहकारी आणि सुरक्षा कर्मचारी आहेत ते गाडीवरून खालती उतरून गाडीचा दरवाजा उघडतायत। याचाच अर्थ इथे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे स्वतः बॅरिगेड्स पर्यंत आलेले आहेत। सोबत आलेले बॅरिकेड पण झालेले आहेत आणि त्यांना पाहून समोरून घोषणाबाजी जी आहे ती केली जाते शिवसेनेकडून आणि त्यांनी बॅरिकेडिंग जवळ यावं आणि ते पुढे जावं अशी त्यांची विनंती होती। पण आता पोलीस जे आहेत त्यांनी पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना मागे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मागे घेतलेला आहे आणि पुढे तिथे येऊन आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आहेत आणि देसाई आहेत, संजय राऊत आहेत, खासदार राजन विचारे सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत जे आहेत ते पुढे आलेले आहेत आणि तिथून ते शाखेपर्यंत जायचंच असा पवित्र त्यांनी घेतलेला आहे। पण पोलीस त्यांना जाऊन देतील का हा देखील मोठा प्रश्न आहे। मध्ये मोठ्या प्रमाणात नियंत्रण पथक असतील, पोलीस असतील, त्यानंतर असतील सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते इथे सगळेच यंत्रणा जी आहे तिकडे तैनात केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी त्यांना जाता येईल का हा मोठा प्रश्न पण बॅरिकेड समोर जाऊन इथे आलेले आहेत आणि ते उतरलेले सर्व इथून दिसत आहेत। आलेले घरी आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत मुंब्र्यातली, जिथे शिवसेनेची शाखा पाडून इथे एका कंटेनरमध्ये तात्पुरत्या स्वरूपातली शाखा केली गेलेली आहे आणि याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत स्वतः उद्धव ठाकरे इथे येऊन पोचलेत पाहणी करण्यासाठी। सुरुवातीला त्यांच्या गाड्यांनाच परवानगी देणार नाही ठाण्यात येण्यासाठी असं सांगण्यात आलं होतं, पण पुढे पोलिसांनी निर्णय बदलला आणि उद्धव ठाकरे थेट या बॅरिगेड्सपर्यंत येऊन पोचले। उद्धव ठाकरे यांनी बॅरिगेड्सच्या इथे येऊन पोलिसांकडनं आणि आपल्या कार्यकर्त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि आता उद्धव ठाकरे पुन्हा आपल्या गाडीत जाऊन बसल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा काफिला आधीच हळूहळू वळवायला सुरुवात झाली होती, पण या बॅरिगेड्सपर्यंत येऊन उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली आणि आता कार्यकर्ते घोषणा देत आहेत। शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात घोषणा देताना आपल्याला दिसत आहेत। काही वेळापूर्वी तर जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा काफिला इथे येऊन थांबला होता तेव्हा तर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी इथे काळे झेंडे सुद्धा दाखवले उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या इथे येण्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या। आत्ताही आपण पाहतो दोन्ही बाजूचे कार्यकर्ते घोषणा देत आहेत। तिकडे उद्धव ठाकरे यांची गाडी, त्यांच्यासोबतच्या पोलिसांच्या सुरक्षेच्या गाड्या आणि अन्य गाड्या आता इथून वळून पुन्हा एकदा मुंब्र्याच्या दिशेने म्हणजे कळवा आणि ठाण्याच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत।
पण त्याच वेळेला या बाजूला शिंदे गटाच्या बाजूला मात्र ही पाठीमागच्या बाजूला आता हे जे भगवे झेंडे आपल्याला हालताना दिसतात त्याच्या पाठीमागे बरोबर तो कंटेनर आहे जिथे ही शाखा होती आणि याच शाखेवरून प्रचंड असा वाद झाला होता. अजित, उद्धव ठाकरे यांची गाडी निघाली पुन्हा एकदा कळव्याच्या आणि ठाण्याच्या दिशेने. विनीत आपण पाहिलं उद्धव ठाकरेंची गाडी जी आहे ती कळव्याच्या दिशेने निघालेली आहे आणि ते पुढे जाऊन आता टिकटॉक त्यांची पत्रकार परिषद टिकटॉक प्लाझा त्यांची पत्रकार परिषद जी आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये तिकडे ते लोकांना सांगते, त्यांच्या पत्रकारांना संबोधित करते आणि तिकडे ते आल्यानंतर काय त्यांना माहिती द्यायची सांगतील आणि कशा पद्धतीनं ते तिकडे गेले होते. आपण जर पाहिलं तर मी जिथे उभा आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका बाजूला शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते शाखेवर ताबा घेऊन बसलेले आहेत. मध्ये बॅरिगेट आहे. उद्धव ठाकरे या बॅरिगेटपर्यंत आले होते आणि तिथून ते पुढे गेलेले आहेत. इथे येऊन त्यांनी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. म्हणजे एक प्रकारे हे चॅलेंज होतं आणि या चॅलेंजमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की मी शिवसेना शाखेजवळ येणार आहेत, पण ते शाखेजवळ आले, शाखेवरती येऊ शकले नाहीत. यामुळे आता या सगळ्याच्यामध्ये आम्ही मुंबईत येऊन दाखवलं, मुंबईत आम्हाला येऊन दिलं जाणार नव्हतं असं देखील म्हटलं जाते ठाकरे गटाकडून. तर दुसरीकडे कशा पद्धतीनं हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत हे काय आपली भूमिका मांडतायत ते देखील पाहावं लागेल. आणि या सगळ्या याच्यामध्ये अजूनही पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे. पोलीस जे आहे ते आपण हे दृश्य पाहतो आहोत आता. उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाचे सर्व पदाधिकारी हळूहळू त्यांच्या गाड्या ठाण्याच्या दिशेने वळवण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळेजण आता ठाण्यामध्ये पोहोचतील पुढच्या काही मिनिटांमध्ये. ठाण्यामध्ये खरं तर आज सकाळपासूनच उद्याला दिवाळी आहे, पहिला दिवस. धनत्रयोदशी काल झाली, वसुबारस झाली आणि आता नरक चतुर्दशी आणि दिवाळी. पण त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात प्रचंड गर्दी आहे, वाहतुकीची कोंडी आहे. हजारोंच्या संख्येने लोक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. शेवटचा दिवस आहे दिवाळीच्या आधीचा आजचा आणि त्यातच